नमस्कार. प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजांतल्यान स्वागत करता. ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या सांगतान सुरू केल्ली आसा. तर इश्टांनो, हांव जाणाच की पयलींचे एपिसोड तुमी पळयलाच आसतले आनी तशेंच तुमकां बऱ्याचशा दुयेंसां बद्दल म्हायती सुद्दां गावलाच आसतली. तर आतां आयचो दुयेंस आसा ओबेसिटी, म्हणल्यार वजन वाडप. तर ह्याच दुयेंसा बद्दल आमी आयज दोतोरा कडल्यान उलोवन घेतली. आणि आतां आमी पयलींच्या टप्प्यान पळयता की कुपोशणचें प्रमाण भारतांत खूब वाडिल्लें आशिल्लें. तर आतांच्या संवसारान भारताचो क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचेर आसा ओबेसिटी खातीर. तर ह्या दुयेंसा बद्दल आमकां सांगपाक आयज आमच्या बरोबर आसा नामणेचे दोतोर ज्योती सावंत. दोतोर, तुमकां माय मोगाचो येवकार. नमस्कार. आतां आमी दोतोरा बद्दल थोडक्यान जाणून घेवया. दोतोर एक आयुर्वेद सल्लागार म्हणून आसा. तसेच शी इज ऑल्सो गर्भसंस्कार अँड बीजसंस्कार प्रॅक्टिशनर. ती बिचोली आणि साखळी आपले क्लिनिक आणि पंचकर्मा केंद्र पळयता. तसेच ती गोवा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल ट्रेनिंगान पंचकर्मा टेक्निशियन अभ्यासक्रमाची फॅकल्टी इन्चार्ज म्हणून सुद्दां काम पळयता. तर दोतोर, म्हाका विचारपाक हांव तुमकां सोदतां की ओबेसिटी म्हणल्यार कितें, ताजो मेडिकली आमी कशें डिफायन करपाक शकता? ओबेसिटी म्हटल्यार एक चरबेचें दुयेंस, जाका आमी आयुर्वेद शास्त्रान स्थौल्य अशें म्हणपाक शकता. ह्या दुयेंसान कितें जाता तर आमच्या मनशाच्या आंगान जी चरबी तयार जाता ही प्रमाणा भायर किंवा विकृत रित्या तयार जाता आणि ठरावीक ठिकाणी ती सांठोवन उरता, जशें आमचें पोट, कमर अशा भागान. आणि ताका लागून हळूहळू आमचें वजन वाडटा आणि ते प्रमाणा भायर वाडटा. आणि ह्या सगळ्याचो दुश्परिणाम म्हणून आमच्या भलायकेचेर ताचो इफेक्ट जाता आणि जायती दुयेंसां हाचे पासून आमकां जावपाक शकता. तर दोतोर, म्हाका विचारपाक जाय की तुमी वजन वाडप म्हणलें न्ही, तर ताजी मुखेल कारणां खंयची आसा? वजन वाडपाची भरपूर कारणां आसा. ताका आमी एक 2 प्रकारे डिवायड करूं शकता. एक म्हणजे आहारज आणि दुसरें म्हणजे विहारज. आहारज म्हणजे अन्नापासून किंवा जेवणापासून जी कारण आसा, जशें आमी पचपाक जड आसा असो किंवा गरजे भायर असो जेन्ना आमी जेवता किंवा अन्न घेता, किंवा जे आमकां भूक लागच्या शिवाय आमी खाता, किंवा जेन्ना आमकां गरज ना शरिराक अशा टायमार आमी इन बिटवीन स्नॅक्स खाता. ओके. इवन एक आयुर्वेदान विरुद्ध आहार म्हणून सांगलेलो आसा. म्हणजे सर्टन गोष्टी ज्यो आसता ज्यो एकत्र जेन्ना आमी करता तेन्ना ते विरुद्ध आसता. जशें दूध आणि फळां आसा, म्हणजे मिल्कशेक, शिकरण बी आसा, तशें अशे जायते प्रकार विरुद्ध कॉम्बिनेशन्स आयुर्वेदान सांगलेली आसा. तशें घेतलें, अशा प्रकारचो आहार घेतलो जाल्यार तो जावं शकता. ऑल्सो आमकां गरजे भायर आमी चड जेवता जाल्यार आमकां शरिराक जितलें जाय तितलें आमचें शरीर पचोवन ताचो फायदो करून घेता. आणि जे एक्स्ट्रा जेवण जें आसता, एक्स्ट्रा खाण जें आसता, ताच्या पासून एक विकृत अंश तयार जाता, जेका आमी आम म्हणटा, अनडायजेस्टेड मॅटर, किंवा एक टॉक्सीक वेस्ट म्हणपाक शकता. अशें ते सांठोवन आमच्या शरिरान हळूहळू ते एक्युमुलेट जायत रावता. ही जाली आहारज कारणां. सर्टन विहारज कारणां म्हणटा आमी. विहारज म्हणजे लायफस्टायल चेंजीस जे आतां पर्यंत जाल्लेले आसा, जशें लॅक ऑफ एक्सरसायज, लॅक ऑफ फिजिकल एक्टिविटी आसा, ताका लागूनय बी आमचें जें खाल्लेलें अन्न जें आसा जें वेवस्थीत पचना आणि ताच्या पासून चरबेचें रुपांतर जावन तें आमच्या शरिरान सांठोवन उरपाक शकता. ह्या 2 कारणां व्यतिरिक्त अजुनूय कारण आसा, जशें जेनेटीक फॅक्टर म्हणटा आमी ताका, किंवा बीज स्वभावात म्हणटा आमी आयुर्वेदा प्रमाणे. तातूंत कशें आसा की सपोज कोणाचे फॅमिली हिस्ट्रीन जर ओबेसिटी आसा जाल्यार ती जेनेटिकली आपल्या भुरग्यांक ट्रान्सफर जाता. तांची जी भुरगीं आसा तांकां तांच्या परस कमी एजीर ही ओबेसिटी जावं शकता. ऑल्सो सर्टन डिजीजीस आसा, जशे डायबिटीज आसा, थायरॉयड आसा, PCODs आसा, जातून आमच्या बॉडीन जे मेटाबॉलीक चेंजीस जाता ताका लागूनय आमचे हे ओबेसिटी किंवा हे वजन वाडपाचे प्रॉब्लेम्स आमच्या जावपाक शकता. तर दोतोर, म्हाका सांगा, हे मोठेपणाचो एकंदर भलायकीचेर कसो परिणाम जाता? मोठेपणाचो भलायकीचेर खूब गंभीर परिणाम जावपाक शकता. पयल्यान पयलीं म्हणजे कितें जाता तर हे जे आमी अनवॉन्टेड, जशें हांवें म्हटलें, जे टॉक्सीक वेस्ट जेका आमी आम म्हणटा पळय, हे चडशा दुयेंसांक मूळ कारण अशें आसता. हाच्या पासून आमकां चडशीं दुयेंसां जाता.
पयल्यान पयलीं कितें जातलें, जेन्ना आमी हो अनवॉन्टेड आहार करतली किंवा हे जे टॉक्सीक एक्युमुलेट जातले, तेन्ना पयल्यान पयलीं आमचें लॅक ऑफ एनर्जी किंवा काम करपाचो उत्साह कमी जातलो. ताच्या नंतर आमकां वर्म्स जावपाक शकता, ताच्या पासून डायजेस्टीव अपसेट जावपाक शकता. आनी हो जो अनवॉन्टेड जे टॉक्सीन आसा किंवा एक्युमुलेटेड जे कितें फॅट किंवा जो मॅटर आसा हो आमच्या शरिरान सर्क्युलेट जातलो आनी खंय तरी ऑबस्ट्रक्ट करतलो. ताच्या पासून आमकां कोलेस्ट्रॉल जावपाक शकता, परत आमचो ब्लड प्रेशर, हायपरटेन्सिव्ह डिजॉर्डर्स जावपाक शकता. देन ताच्या नंतर ताचो दुश्परिणाम म्हणून हार्टाचेर लोड येतलो, हृदय रोग, हृदय विकार जावपाक शकता आमकां. ओके, त्या भायर हे जेन्ना चरबी ही वाडटा ताचे आमच्या मेटाबॉलिझमचेर खूब गंभीर परिणाम जाता आनी ताच्या पासून आमकां डायबिटीज जावपाक शकता आनी हॉर्मोनल कॉम्प्लिकेशन्सूय जावपाक शकता. आनी हाचो आतां आमी खूब कॉमनली जे आमी प्रॅक्टिसीन पळयता की बरेचशे पेशंट अशे येता जे PCOD आसा फिमेल पेशंटांक, कन्सीव जावपाक प्रॉब्लम जायना. हे ताचो मेन कारण ओबेसिटी जावपाक शकता आनी बऱ्याच फावटी PCODचो सायड इफेक्ट म्हणूनय ओबेसिटी जाता आनी ओबेसिटीचो सायड इफेक्ट म्हणूनय आमकां अशें इनफर्टिलिटी किंवा PCOD हे प्रॉब्लम्स जाता. हे जाले फिमेल्स पेशंटान. इवन इन मेल पेशंट आमकां इनफर्टिलिटी इश्यूज मेळटा, वंध्यत्व अशे प्रॉब्लम्स आमकां हे जावपाक शकता. आयुर्वेद शास्त्रान ताका लागून अशें म्हटलां की कार्शम एवम वरम स्थौल्यम, म्हणजे बारीक आसप हे सदांच मोठे आसच्या पेक्षा किंवा स्थूल आसच्या परस बरें. कित्याक तर बारीक आसता मनीस, ताका मोठो करपाक सोंपें आसता, पण मोठ्या मनशाक बारीक करपाक कठीण. दुसरे स्थूल मनशाक कॉम्प्लिकेशन्स जी आसता पळय ती गंभीर स्वरुपाची आसता. खूब म्हणजे दुयेंस ताच्या पासून जावं शकता, ही चड गंभीर आसता, सिरियस आसता कॉम्प्लिकेशन्स इन कम्पेर्ड टू बारीक मनशाक. सो सदांच आमी ट्राय करपाक जाय की आमी हेल्थ मेंटेन करून आमचें वजन हे कंट्रोलान दवरपाक जाय. तर दोतोर, तुम्ही आमकां सांगले की मोठेपणाचो म्हणजे आमच्या एकंदर भलायकीचेर कसो परिणाम जाता ते. तर ताज्या खातीर बरेचशे दुयेंसां जाता. जाल्यार हे वजन वाडप, ओबेसिटी हे एक स्वतंत्र दुयेंस सुद्दां जावपाक शकता, तशेंच बाकीच्या दुयेंसाचें लक्षण सुद्दां जावपाक शकता. तर एक्झॅक्टली आमकां कितें मॅट्रिक्स ना तर कितें हे साधनां आसा काय जे आमकां कळटा की एकंदर दुयेंतीक ओबेसिटी आसा म्हणून, जशें आमी BMI पळयता की बॉडी मास इंडेक्स, तशें आनी बाकीचे दुसरे कितें आसा काय? हय, आयुर्वेद शास्त्रान जे स्थौल्य म्हणून जो विकार सांगला पळय ताका ठरावीक लक्षणां सांगल्या. त्या लक्षणांत कितें आसा तर स्फिक स्तन उदर लंबनम असो एक रेफरन्स आसा. तातूंत अशें आसा की जे हे फॅट एक्युमुलेट जाता, जे चरबी जी अनवॉन्टेड जी साठवता पळय ताका ठरावीक जाग्यार, म्हणजे पोटाचो जो घेर आसा त्या भागान, कमरेच्या भागान किंवा आमचो पृष्ठभाग जाका बटक्स म्हणटा त्या रिजनान किंवा स्तन प्रदेश आसा त्या जाग्यार ती साठवता. आणि अशा तरेन साठवता की ती लूज आसता, फ्लॅबी आसता, म्हणजे कॉम्पॅक्टनेस नसता. सो हे लक्षण आमी पळोवपाक जाय की फक्त मोटापा किंवा त्याचो आकार चेंज जाला की हे फ्लॅबीनस आसा आनी चरबी जी साठवल्या पळय ती खंयच्या रिजनान आसा. दुसरे अशा दुयेंतीक जाका स्थौल्य आसा पळय ताका लॅक ऑफ उत्साह आसता, म्हणजे ताका काम करपाची उमेद नासता, पुरो जाता मातशें कितें केल्यार, करिनासतना सुद्दां पुरो जाता आनी ताका एनर्जी लेवल हे ताचें कमी आसता. ताका भरपूर घाम येता, ताच्या घामाक वास येवपाक शकता किंवा बॉडीन जे धाप लागता, मातशें कितें चल्लो उलयलो काय ना ताका धाप मारपाक शकता. अशी ही लक्षणां आमी पळयता. म्हणजे इवन जरी आमी BMI जरी पळोवंक ना आनी ही लक्षणां जरी आसा जाल्यार आमी ताका स्थौल्याचो पेशंट म्हणपाक शकता. तर दोतोर, आतां एक ट्रेंड आसा न्ही, म्हणल्यार कितें एक वजन वाडलें की सगळीं जाणां सकाळचे म्होंव आसता ते गरम उदकान घालून पितात. तर ताज्या बद्दल तुमचें मत कितें आसा? ट्रेंड म्हणजे कशें आसा की बरेचशे आमी आयकीव गजाली आसता पळय, आयकीव गजाली करच्या परस इट इज ऑलवेज बेटर की आमी एक आयुर्वेद तज्ञा कडेन वचून मेळटा, ताचो ओपिनियन घेवन आपल्या अग्नीचें परीक्षण करून आपल्या प्रकृतीचें परीक्षण करून आपल्याक जे सुटेबल आसा पळय अशें आमी आहार आनी विहार दोनी एडवायस दोतोरा कडल्यान घेवपाक शकता. सो सिंपल हनी आनी उदक घेवच्या परस आमी कितें करपाक शकता की जो आहार आमी घेता तो आमकां बाबा पचपाक शकता काय ना, आमी पचोवपाक शकता ती क्वॉन्टिटी ती आमी ठरोवपाक जाय. आमकां पचता तितलेंच अन्न आमी घेवपाक जाय. दुसरें, एखादो जेवण किंवा आहार जो आसा ते पचपाक 4 ते 5 वरां आमकां लागता. सो ते 4-5 वरां भितर परत दुसरें अन्न घेवपाक जायना किंवा ओवर इटींग करपाक जायना.
आमी पोटाक तितले रेस्ट दिवपाक जाय, ताचें काम करपाक ताका वेळ दिवपाक जाय. दुसरें जें उदक पियेता आमी, तें उदक हें कोश्ण म्हणजे सुखोश्ण म्हणटा आमी, वॉर्म, अशें आमी हें उदक घेवपाक जाय. आतां कशें आसा, लोक रेफ्रिजरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स अशी घेता. बरेच फावटी फास्ट फूड आसता, ताचे बरोबर चिल्ड विथ आयस घातलेले अशे सॉफ्ट ड्रिंक बी आसता. ते कितें करतले, अग्नी जेन्ना आमी पोटान घालतले तेन्ना ते अग्नीक वचून आमचें आनीक स्लो करतले आनी आमचें डायजेशन स्लो जातलें. ताचे पासून जो आमकां पोशण जावपाक जाय तें जावचें ना. सो आमी रादर दॅन बारीक टिप्स घेवन वजन कमी करच्या परस मुळावें वजनूच वाडपाक आमी दिवपाक जायना. आणि आयुर्वेदान मॅम सुद्धा सांगला न्ही की म्हणजे म्होंव आसता ते गरम करून घेवप ना, नातर गरम उदका वांगडा ते सुद्धा विरुद्ध जावपाकूच शकता. तर ते सगळ्यांनी लक्षात दवरपा जाय. तशेंच दोतोर म्हाका सांगपा जाय की आतां आमी आनी एक नवीन ट्रेंडूच आसा हो सुद्धा की 2 meals पर डे नातर 1 meal पर डे, तशेंच फास्टींग सुद्धा करतात. तर ताजेर तुमचें मत कितें आसा? हांव हें सांगपाक सोदतां की 1 formula fits all हो कन्सेप्ट आमच्या स्वास्थ्यान खंयच बसना. जशें आमच्या आयुर्वेदान सांगलां की आमची प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी आसता, प्रत्येक व्यक्तीची अग्नी ही वेगळी आसता. सो त्या प्रमाणे आमी आमच्या अग्नी प्रमाणे आमी आहार घेवपाक जाय, विहार करपाक जाय. तशेंच तुवें जेन्ना उपास म्हटले पळय 1 meal 2 meal, जर ती मनशाची प्रकृती जर कफाची आसा, ताणें जर उपास केलो किंवा 1 time 2 time जेवलो जाल्यार एक वेळ ताका फायदो जातलो. पण तेच जर एक पित्त प्रकृती मनशान केलें जाल्यार कितें जातलें, ताचें जें पचन जें आसा पळय, ताचें पित्त जें आसा तें ऑलरेडी एक्टिवेटेड जाल्लेलें आसता पोटान ताच्या. ताणें जर 1 time आहार केलो जाल्यार तें पित्त अजून वाडटलें. दुसऱ्या वेळार ताका भूक लागपाचे चान्सीस जे आसा पळय ते आसतलेच. ताचे बरोबर ताका आहार मेळचो ना, म्हणून ताचें पित्त वाडून ताका ताचो पासून सायड इफेक्ट जावपाक. म्हणून एक आयुर्वेद तज्ञा कडेन वचूनच सल्ला घेतिल्लो तेच बरें आसा. सल्ला घेवपाक जाय. आनी ताका जें म्हणटा पळय आमी उपास तुवें म्हटलें पळय, उपासाचेर हांव एक सांगपाक सोदतां की आमच्या जे भारतीय संस्कृती आसा, आमचे जे वेगवेगळे सण आसा, ते सणा प्रमाणे आमकां आमच्या शास्त्रान सांगलेलेच आसा की आमी बाबा एकादशीचो उपास करपाक जाय किंवा आमी नागपंचमीचो उपास करपाक जाय, अशे वेगळे वेगळे आमकां उपास सांगलेले आसा. कित्याक सांगलेले आसा, तर जेन्ना आमी अन्न घेता पळय तेन्ना आमचे सदांच आमी जेवता खाता, सो आमची अग्नी जी आसता पळय ही सदांच कार्यरत आसता. तिका खंय तरी रेस्ट मेळपाक जाय न्ही. जशें आमकां मनशाक न्हिदल्या उपरांत रेस्ट मेळटा तशें अग्नीकूय रेस्ट मेळपाक जाय. सो उपास जो हो कन्सेप्ट आसा तो अग्नीक रेस्ट दिवपाक दिला. जेन्ना आमच्या अग्नीक रेस्ट मेळटा तेन्ना आमी फुडलो आहार जो आमी घेतली तो वेवस्थीत रित्या परत पचन जातलें, अग्नीक परती कार्यरत, परती एक्टीव जातली. सो आमी जेन्ना पण जो उपास करता तो विचारपूर्वक करपाक जाय, प्रकृतीनुसार विचार करपाक जाय, प्रकृतीनुसार चॉयस ऑफ फूड ड्युरींग उपवास करपाक जाय. ओके, म्हणजे जर पित्त प्रकृती मनशान उपास केलो जाल्यार ताका मदीं मदीं ताका फ्रुट्स किंवा ज्यूस अशा प्रकारचे फ्रेश अन्न लागतलें. कफ प्रकृती मनशान लागलें ताका गरम उदक किंवा अशा प्रकारचे आसतलें अन्न जे ताका डायजेशनाक हेल्प करता अशें. ओके, आनी पित्त प्रकृती मनशाक हा ताका लघु आहार मदीं मदीं जाय पडटलो. कित्याक तर त्या मनशाक ऑलरेडी त्याची अग्नी ही इम्बॅलन्स्ड आसता. तर प्रत्येक प्रकृतीनुसार ते बदलतलो करपाक जाय. पण उपास करप हो सदांच आमच्या अग्नी खातीर आनी प्रकृती खातीर हें बरें आसता. तर दोतोर म्हजो फुडलो प्रश्न आसा की आतां सगळीं जाणां म्हणटा की 0 फिगरचे आतां ते सुद्दां एक आनी एक ट्रेंड जालें. तर चडशा बायलांक दिसता की 0 फिगर आसपा जाय प्रत्येकाक. तर ताज्या बद्दल ती करपाक सोदतात, तर तांकां तुमी कितें एडवायस दिता? जशें हांवें सांगलें पळय, प्रत्येक मनशाची प्रकृती ही वेगळी आसता. सो आयुर्वेदान वात, पित्त, कफ अशे 3 दोश सांगल्या आनी तिनूय दोशाची प्रकृती जी आसा पळय ती वेगळी वेगळी आसा. ओके, वात प्रकृती पर्सन हो बारीक आसतलो, कितलेंय खाल्लें किंवा ट्राय केलें तरी ताजें इजिली वजन वाडचें ना. पण इन कंपॅरिजन कफ प्रकृती मनशाचें वजन हें फास्ट वाडटा किंवा हरशींच ताची शरीर यश्टी जी आसा ती सादारण स्थूल ह्या सायजी कडेन म्हणजे सादारण मोठीशी आसता. मोठी म्हणचे परस एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणटा पळय आमी तशा प्रकारचें आसता. सो आपली प्रकृती जाणून घेवपाक जाय. जर आपल्याक जे आसा वजन किंवा आपली जी शरीर यश्टी आसा हाजो आपल्या शरिराचेर दुश्परिणाम जायना किंवा सायड इफेक्ट जायना, ताका आमी आमची प्रकृती म्हणपाक शकता. बेस्ट इज टू गेट इट डायग्नोस्ड फ्रॉम एन आयुर्वेदीक तज्ञ.
दुसरें कितें तर झिरो फिगर करपाक लागून बरीचशी बायलां कितें करता की क्रॅश डायट करता. म्हणजे बाबा एकूच कितें तरी खावप किंवा दिसभर कांय खावप ना, उदकूच पिवन रावप बीन अशें करपाक जायना. तातूंत कितें जाता तर आमच्या बॉडीचो जो मेटाबॉलिझम आसा पळय तो डिस्टर्ब जाता. सो जेन्ना आमी वजन कमी करपाक लागून थोडी बायलां कितें करता की झिरो ऑयल हो एक नवीन कन्सेप्ट आयला आतां. हांव तेलूच घेवचें ना कित्याक तातूंत फॅट वाडटा, चरबी वाडटा. पण तांकां हांव कितें सांगपाक सोदतां की जेन्ना आमी तेल घेयना तेन्ना आमच्या बॉडीन जो स्नेह पार्ट आसा, ऑयलिनेस आसा पळय तो कमी जाता आनी आमच्या शरिराची झीज जी आसा ही बेगीन जावपाक लागता. आमचो वात वाडटा. सो वात वाडल्या कारणान तो ड्रायनस, रुक्षता ही वाडटा. आनी ही रुक्षता शरिरान वाडटा ती वाडटाच, आमच्या स्वभावानूय येता. म्हणजे आमकां चिडचिड जाता किंवा आमचें कॉन्सन्ट्रेशन कमी जाता, आमचें लक्ष लागना, मेमरी म्हणजे रिकलेक्टींग पावर जो आसा पळय होय हळू कमी जावपाक लागता. सो ताका आमी जर कॉम्पन्सेट कशें करप तर आमी गांवठी तूप घेवपाचें. तेलाच्या बदलाक तूप हें सदांच बरें आसता आनी गाईचें तूप हें आमकां सदांच हेल्दी आसता. गाईच्या तुपाचे भरपूर फायदे आसा. सो जेन्ना आमी गाईचें तूप आमच्या जेवणान इन्क्लूड करतले ताच्या पासून आमचे बोन डेवलपमेंटाक विटॅमीन डी जें आसा पळय हें सुद्दां वाडपाक हेल्प जाता. इवन आमचें डायजेशन बऱ्या पैकी जातलें, बॉडीचें एसिमिलेशन बरें जाल्ल्या कारणान इवन संडसक जावपाक किंवा जे वेस्ट आमकां एलिमिनेट करपाक जाय पळय हातूंतय आमकां बऱ्या तरेन फायदो जातलो. तर दोतोर म्हाका सांगा की आतां चडशीं जाणां म्हणल्यार वेट गेन जाली जाल्यार जीम जॉयन करता आनी तांकां टार्गेट आसता ह्या दिसान इतले वेट कमी करपा जाय. जर तर ताजेर तुमचें मत कितें आसा? सी वेट गेन आनी वेट लूज करप हे इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. सडनली वेट गेन आमी करूं शकना आनी सडनली वेट लूजूय करपाक शकना. म्हणजे स्लोली जशें आमी वेट गेन करता त्याच प्रोसेसान आमकां तें लूज करचें पडटा. आनी ताका आमकां एक आमच्या अग्नी प्रमाणे जर आमी ताचो प्रॉपर स्टडी करून जर ताचेर आहार विहार घेतलो जाल्यार वी कॅन लूज इन अ पर्टिक्युलर पिरियड. ताका जे क्रॅश डायट करून किंवा जीम जॉयन करून जी करता पळय ताचो बॉडीचेर दुश्परिणाम जाता. सडनली एक्सरसाइज करून कितें जावपाक आमच्या हार्टाचेर लोड येवपाक शकता, ब्लड प्रेशर जावपाक शकता, ऑल्सो मेटाबॉलीक बाकीचे इश्यूज जावपाक शकता. सो आमी जेन्ना दोतोरा कडेन वचून अग्निपरीक्षा करून आमी जेन्ना ताजेर प्रॉपर डायट फॉलो करता ताच्या उपरांत आमकां वेट लूज करपाक हेल्प जाता. इवन आतां लोक कितें करता एक वेट लॉस म्हणून तांचे डिफरंट कंपनीज आयल्या पळय ती एक प्रोटीन शेक बी दिता तुका किंवा आनी एक तितलेच दिता, आपली एक पॅकेज दिता, हेच घेवप, होच शेक तुवें सकाळीं घेवप, सांजचो घेवप, मदीं कांय खावप ना, वेट लूज जातलें म्हणून. सो पूण तातूंत कितें आसता आतां तातूंत आमच्या अग्नीचेर एक खूब एडवर्स इफेक्ट जाता. आमचे ऑलरेडी हांवें सांगलां की दूध आनी फ्रूट किंवा दूध आनी सर्टन कॉम्बिनेशन्स जे आसता पळय विरुद्ध आसता. सो विरुद्ध आहार घेतल्या नंतर आमची अग्नी डिस्टर्ब जातली. ताच्या नंतर एक वेळ तांकां टेम्पररी अशें दिसतलें की ह्या 2-4 दिसांक 15 दिसांक आपलें वजन थोडें कमी जालां, पण ताचो बॉडीचेर दुश्परिणाम म्हणून ताच्या पासून ताचे फाल्यां आनीक ताका कॉम्प्लिकेशन जावन ताका कुश्ट सारके स्कीन डिजीज जावपाक शकता, मागीर परत ताका कृमी जावपाक शकता, ताचो परिणाम म्हणून अजून बाकीचे व्याधी ताका जावपाक शकता. सो सडन वेट लॉस करपाक जीम जॉयन करप किंवा क्रॅच डायट करप इज एब्सोल्युटली रॉंग. तर दोतोरान जशें सांगलें ते तुमी लक्षांत दवरा. तर दोतोर म्हाका सांगा की स्ट्रेस फ्री रावप तशेंच व्यायाम आनी बरी न्हीद हाजो कितें म्हत्व ह्या कंडिशनान? येस, कशें आसा आहार, निद्रा आनी ब्रह्मचर्य हे आमच्या स्वास्थ्याचे 3 मेन खांबे सांगलेले आसा आयुर्वेद शास्त्रान. म्हणजे कितें, जसो आमी आहारा बद्दल आमी उलयली की ठरावीक असो हो आहार घेवपाक जाय, त्याच्या नंतर आमकां आमचें पोशण जाता किंवा आमचें कुपोशण जाता अशें. तशेंच जेन्ना आमी न्हीद म्हणटा, बरी न्हीद ही मनशाक पडप, बरी न्हीद जेन्ना पडटा पळय तातूंत आमी स्ट्रेस फ्री जाता, आमच्या मायंडाक रेस्ट मेळटा, आमचें खाल्लेलें अन्न वेवस्थीत पचता आनी आमचो वेट बॅलन्स म्हणजे वेट गेन वेट लूज करच्या परस आमचें वेट बॅलन्स्ड उरता. सो बरी न्हीद पडप हे सदांच फॉर मेंटेनिंग प्रॉपर वेट हें बरें आसता. दुसरें तुवें कितें म्हटलें व्यायामा शिवाय वेट लूज करपाक शक्यच ना. सो अलॉंग विथ एक्सरसाइज आनी योगा जे आमच्या शास्त्रान सांगलेलें आसलें, इतले सुंदर योगासनां आसा, योगान जे जितले आमचे नौकासन आसा, शलभासन आसा, मागीर परते आमचे
प्राणायाम आसा, जातून आमी कपालभाती बीन आसा. कपालभाती सारकेलो जर आमी व्यायाम करता आनी एखाद्या मनशाक जर स्थौल्य आसा आनी ताणें जर हो एवरी डे 20 मिनिट्स जर केलो आपली प्रकृती आनी अग्नी पळोवन, जाल्यार ताका डेफिनेटली वेट लूज करपाक हेल्प जातलें. सादारण 800 ग्रॅम वजन आमी दिसाक लूज करपाक शकता जर व्यवस्थित कपालभाती केली जाल्यार. सूर्य नमस्कार घालपाक आसता सगळ्याच. सूर्य नमस्कार आणि चंद्र नमस्कार त्याच्या जोडीक हांव मुद्दम म्हणटलें. म्हणजे जेन्ना आमी बीज संस्कार करता पळय तेन्ना बरेचशे पेशंट आमचे कडेन येता, ताचो जो स्थौल्य आसता पेशंटांक ताका लागून PCOD इज ऑल्सो देर. सो हे कॉम्बिनेशन जेन्ना आसता पळय, जेन्ना आमी सूर्य नमस्कार आणि चंद्र नमस्कार घालता, दॅट इट सेल्फ हेल्प्स टू रिड्यूस अ लॉट ऑफ वेट आणि आमची जो मेटाबॉलिक सायकल आसा पळय ती स्टेबल करपाक बऱ्यापैकी ताचो फायदो जाता. तशेंच न्हीद बद्दल सुद्दां. न्हिदे बद्दल जशें हांवें सांगलें की बरी न्हीद पडप म्हणजे तुका मनाक रेस्ट मेळटा, शरिराक रेस्ट मेळटा, अग्नी स्थिर जाता आणि तुजें पचन वेवस्थीत जाल्ल्या कारणान वेट मेंटेन उरता. ओके. आनी तशेंच स्ट्रेस फ्री रावप. जेन्ना आमी म्हणटा पळय स्ट्रेसाक लागून वजन वाडटा, हे कित्याक जाता तर जेन्ना आमकां स्ट्रेस आसता पळय आमचें मन हें स्थिर नासता. आनी जेन्ना मन स्थिर नासता पळय आमकां कितेंय केलें तरी एक प्रकारचें सॅटिस्फॅक्शन किंवा कामनस येना. सो तो कामनस हाडपाक लागून मनीस खायत रावता आनी तो कित्याक खाता, कितले खाता हो विचार तो करिना. सो ते स्ट्रेस इटींग म्हणटा पळय तें हें ताका लागून जाता, टू रिड्यूस द स्ट्रेस. आनी ते खाल्ल्या कारणान ऑटोमॅटिकली तुजें वजन हें वाडटलेंच, अग्निमांद्य जातलो, ताचे पासून पचन वेवस्थीत जावचें ना आनी तुका वेट वाडटलें, स्थौल्य जातलें. तर दोतोर म्हाका सांगा की तुमच्या कडेन दुयेंती येता जाचे वेट गेन जाल्ले आसता, तर स्थौल्याची चिकित्सा करतना तुमची लायन ऑफ ट्रिटमेंट कितें आसता? तशेंच तुमकां खंयच्या आव्हानाक तोंड दिवचें पडटा? जशें आतां आमी आजकाल पळयता की सेंट्रल ओबेसिटी जालें ना तर चायल्ड ओबेसिटी, ताजें सुद्दां प्रमाण वाडतच आसा, तर ताज्या बद्दल सांगा मातशें. हय, लायन ऑफ ट्रिटमेंट जेन्ना तुवें म्हटलें पळय, सो जेन्ना आमचे कडेन स्थौल्याचो पेशंट आसा पयल्यान पयलीं आमी तेजें अग्नी परीक्षण, प्रकृती परीक्षण करता. ताच्या नंतर ताका आमी प्रॉपर ताची जी डायट चुकी खंय जाल्या त्यो सोदून काडटा आनी ताका ते डायट मॉडिफिकेशन एडवायस करता. दुसरें व्हेरी इम्पॉर्टंट इज पंचकर्म ट्रिटमेंट. हो जो व्याधी जाता तो आमच्या मेटाबॉलिझमान डिजॉर्डर जाता म्हणून जाता. सो तो स्टेबल करपाक लागून आमकां पंचकर्म इज अ मस्ट. सो आमी त्याच्या प्रकृतीनुसार परत ते एनवायरमेंटल फॅक्टर्स आसा ते सगळे डिसायड करून ताका आमी वमन, विरेचन किंवा आमच्यो ज्यो ठरावीक बस्ती आसा ह्यो बस्ती हे प्रोसिजर करून ताचे आमी वेट मेटाबॉलिझम हो स्टेबलाक हाडटा. ताच्या नंतर ताका परत डायट प्लॅन आसता टू ब्रिंग हीज अग्नी टू नॉर्मल. ताच्या नंतर तांकां वेवस्थीत आहार चे गायडन्स दिता. मागीर व्यायाम आसा पळय, योगासन बी आसा, हे आमी ताका एडवायस करून ताचे आमी वेट बऱ्यापैकी पेशंट लूज करपाक शकता. तशेंच वेगवेगळी जी आमची लायफस्टायल मॉडिफिकेशन्स आसा जाचे करून ताका सुचोवन ताका आमी ताच्या पासून वेट कंट्रोल करपाक हाडपाक शकता. दुसरें तुवें विचारलें की आमचे चायल्ड ओबेसिटी इन सायड. चायल्ड ओबेसिटी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपीक. म्हणजे कशें जाता की बरेच फावटी न्ही सुवर्णप्राशनाक जी म्हजे कडेन भुरगीं येता तो पेरंट्साची कंप्लेन आसता की म्हज्या भुरग्याचें वजनूच वाडना. वजन वाडना म्हणजे कितें की इन कंपॅरिजन टू दुसरे भुरगे त्या भुरग्याचे अर्द किलो वाडले, म्हज्या भुरग्याचें वाडूंक ना. पेशंटाचें एक्सपेक्टेशन कशें आसता की म्हयन्याचे म्हयने 1-1 किलो वजन वाडचें भुरग्याचें. म्हणजे कितें जातलें, वर्साक 12 किलो वजन वाडटलें, विच इज टोटली एबनॉर्मल. सो आमी मॅट्रीक डिसायड करच्या परस म्हणजे बाबा किलोनी वजन वाडटा ताच्या परस बाबा आपले भुरगे सुदृढ आसा काय ना हो विचार करपाक जाय. सो हो जो वजन वाडपाच्या क्रेजाक लागून पेरंट्स कितें करता, भुरग्याक फोर्स फिडींग करता, मागीर तो ते खायना म्हणून ताका जंक फूड दिवपाक लागता आनी ताका लागून कितें जाता एटलिस्ट ते तरी खावनी म्हणून अशें. ताका लागून कितें जाता, तेची अग्नी डिस्टर्ब जाता, ताका वर्म्स जाता, कृमी जाल्ल्या कारणान ताचें पचन वेवस्थीत जायना, परत स्लोली ताची हे अनवॉन्टेड वेट गेन जावपाक लागता. ताच्या बरोबर भुरग्या कडेन कितें जाता की फिजिकल एक्टिविटी कांय नासता. फिजिकल एक्टिविटी नासता म्हणजे आतां भुरगीं मोबायलार खेळटा किंवा टॅबार गेमी खेळटा, फिजिकल एक्टिविटी नसल्या कारणान ताचें वजन हें चड वाडपाक लागता. ओके. तिसरो तुवें पॉयंट म्हटलो की सेंट्रल ओबेसिटी. आतां आमी पळयता की चडसो आमचें जें पॉप्युलेशन आसा हें वर्किंग पॉप्युलेशन आसा. तातूंत कितें जाता की चडशे 8 ते 10 वरां मनीस हो कामार बसून उरता, परत ट्रॅव्हलिंगूय ताचें बसून जाता. सो फिजिकल एक्टिविटी जायना. सो ताका लागून आमचें जें अनवॉन्टेड चरबी आसा ही हाचें पचन जायना.
सो दुसरें कितें जाता की हे जेन्ना पचन जायना पळय, जेन्ना आमी आहार घेता ताच्या पासून आमचो एक पोशक अंश तयार जाता, जाका लागून आमच्या बॉडीचें पोशण जाता. आनी थोडो पार्ट जो एक्स्ट्रा आहार जो आसता पळय तो अनडायजेस्टेड उरता, ताच्या पासून आम किंवा टॉक्सीक वेस्ट तयार जाता. ही टॉक्सीक आसता पळय ही बऱ्याचशा दुयेंसांक कारण जाता. सो जर आमकां ही जावपाक नाका जाल्यार आमकां अलॉंग विथ योग्य आहार आमकां फिजिकल एक्टिविटी ही इम्पॉर्टंट आसा. जेन्ना आमी फिजिकल एक्टिविटी, व्यायाम, योगा करता तेन्ना आमच्या शरिरान पॉझिटिव्ह एंडोर्फिन्स बीन अशे हॉर्मोन्स सिक्रेट जाता, जे आमच्या बॉडीन फील गूड फॅक्टर किंवा हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट करता. ताका लागून आमचें मन स्थिर जाता, स्ट्रेस कमी जाता आनी वेट मेंटेन करपाकूय हेल्प जाता. ओके, आनी एक हांव सांगपाक सोदतां, जर कोणाक फिजिकल एक्टिविटी करपाक टायम ना आनी जेवणाचें जर कंट्रोल करपाक जाल्यार एक बारीकशी टीप दिवपाक सोदता. जेवच्या पयलीं तुमी कितें करप, एक 15 मिनटां शवासन करप. शवासन केल्या नंतर कितें जातलें, तुमचें मन स्थिर जातलें. तुमच्या शरिराक एक्चुली जाय कितें हाची जाणीव तुमकां जातली आनी त्या प्रमाणे ताच्या नंतर जर तुमी जेवण घेशात जाल्यार तें जेवण कितल्या क्वॉन्टिटीन हांवें घेवपाक जाय, जितलें आमच्या शरिराक जाय तितलें, जितली म्हजी भूक आसा तितलेंच. आनी तें खाल्ल्या नंतर तुमकां जातलें सॅटिस्फॅक्शन येतलें, सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणटा पळय, तृप्ती, हे फिलींग येयल्या नंतर तुमी तितलेंच बंद करतले. कळ्ळें? हें कित्याक जाता तर जेन्ना आमी केन्ना जेवता पळय तेन्ना आमी कितले वेळ पर्यंत जेवता, जितले वेळ आमचें पोट भरना किंवा आमचें मन भरना. ओके, जेन्ना हें फिलींग येता तेन्नाच आमी जेवण बंद करता काय ना. सो जेन्ना ही तृप्ती किंवा सॅटिस्फॅक्शन जें फिलींग आसा पळय हें आमकां बेगिना येतलें, आमी बेगीन जेवण स्टॉप करतलीं, ओवर इटींग जावचें ना आनी एक्स्ट्रा वेट गेनूय जावचें ना. सो म्हाका अशें दिसता की हे जे सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आसा पळय हे आमच्या स्वभावान आमी हाडपाक जाय. कित्याक ओवर अ पिरियड ऑफ टायम आमी पळयता की लोकां भितर ही सांठोवपाची वृत्ती ही वाडलेली आसा. मेड बी मटेरियलिस्टीक वेल्थ, पयशे आसूं, संपत्ती आसूं, ही आमी सांठोवन दवरता. गरज आसा ताच्या परस चड सांठोवन दवरता. सेम वृत्ती ही आमच्या शरिरानूय जाल्लेली आसा. आमकां जितलें जाय पळय अन्न तितलेंच आमी घेवंक जाय, पण आमी कितें करता, आमी ताच्या गरजे भायर आमी तें घेता, आमी सांठोवन दवरता. कसल्या स्वरुपान, एक तर ते फॅट, चरबी आसता किंवा शुगर, युरीक एसीड असली मागीर आमकां ती दुयेंसां जाता. सो जर आमकां हेल्थ मेंटेन करपाक जाय जाल्यार ती एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, तृप्ती जी आसा पळय ती आमकां आमच्या मना भितर, आमच्या शरिरा भितर, आमच्या लायफस्टायल भितर आमी ही हाडपाक जाय, जाल्यारूच आमी आमचें स्वास्थ्य मेंटेन करपाक शकतली. हे एक तुम्ही बरे प्रकारे सांगले. तर दोतोर जसे तुम्ही सांगले तसे तुम्ही आता सगळ्यांनी फॉलो करपाक जाय. आमची आहार, जीवनशैली, बरी न्हीद आणि स्ट्रेस फ्री रावप, तसेच योगा हे सुद्धा आमच्या दिनचर्येन तुम्ही फॉलो करपाक जाय. मागीरूच खंयचेय दुयेंस जावं ते तुम्ही ताज्या पासून पयस रावपाक शकता. म्हणटात न्ही, प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर. तशेंच हांव तुमकां सांगपाक सोदतां की आतां आमी जशें पळयता बकरी, वाघ आणि हत्ती हे तिनूय प्राणी प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते स्वस्थ आसा. तर तांकां आमी इफ मोल्ड केले आणि तशेंच आमी आमच्या बद्दल सुद्धा एग्जाम्पल दिवपाक शकता की प्रत्येक वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती तांकां आमी मोल्ड करून बारीक ना तर मोठे करपाक सोदले जाल्यार हेल्थ इश्यू जातलेच. म्हणून जशी आसा तशीच सारकी रावा आणि आपली प्रकृती कितें आसा, आपल्याक खरेंच मोठेपण आसा काय ना म्हणून दोतोरा कडेन वचून ताजो सल्लो घेयात आणि आपल्या आहारान तशेंच विहारान सुद्धा ते फॉलो करात. तर हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे हांगा विसो घेता आणि दोतोर तुम्ही हांगा आयली आणि आमकां बरीच मोलादीक म्हायती दिली म्हणून हांव तुमच्या सगळ्यांक तर्फेन आभार मानता. थँक्यू, धन्यवाद तुम्ही म्हाका हांगा आपयल्या बद्दल. तर हांव देवा कडेन मागता की सगळ्यांचें आरोग्य बरें रावनी. मेळुया आता नवीन दुयेंस आणि ताजी म्हायती घेवन. त्या म्हणसर पळयत रावात तुमची आवडती कार्यावळ प्रायम आयुर्वेद.